तर सचिन बडे छत्रपती संभाजीनगरवरून आणि पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये कसं पार पडतंय मतदान? छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी सकाळी मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं। तर मशीन्स ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे काही बूथवर काही मतदान केंद्रांवर थोडासा गोंधळही झाल्याचं पाहायला मिळालं। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जो बंधू आहे राजेंद्र दानवे यांनी थेट आक्षेप घेतलेला आहे की या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना तुम्ही बूथच्या बाजूला मंडप लावू देता, मात्र आम्हाला मंडप लावू दिला जात नाही असा आक्षेपही घेतलेला आहे। तर दुसरीकडे त्याच बूथवर काही मिनिटांपूर्वी गोंधळ झाल्याचं देखील पाहायला मिळालंय, गोंधळ देखील झालेला आहे। मात्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान सुरू झाल्यापासूनच हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय। शांततेने हे मतदान व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना दुसरीकडे हा प्रकार पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर मधील काही भागांमध्ये आता एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की काही भागांमध्ये काल रात्रीच्या वेळेला जो वाद निर्माण झालेला होता, पुन्हा त्या ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढलेली आहे। कारण शेकडोंच्या जवळपास अतिसंवेदनशील मतदान केंद्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आता कालच्या राड्यापासून जे आहे ते तयार झाले आहेत। दुसरीकडे काही मतदान केंद्रांवर खूप सुंदर चित्र पाहायला मिळतंय, ते म्हणजे नातवासह मंत्री आजोबा हे मतदानाला जातात। तर काही ठिकाणी ज्याच्या डोक्याला जखम झाली, तो आजारी आहे, तो सुद्धा मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावत आहे। म्हणजे एकीकडे गोंधळाचं वातावरण आहे तर दुसरीकडे आपल्या मतदानाचा अधिकार बजावताना नागरिकांना आपण पाहू शकतो। निश्चित जाऊया पुण्याला, आपले प्रतिनिधी अमोल यांच्याकडे। अमोल, पुणे काय म्हणतंय? पुण्यात किती टक्के आतापर्यंत मतदान झालंय? काही आकडेवारी समोर आलेली आहे का? नक्कीच आता या 2 तासामध्ये 5.5% मतदान हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेलं आहे। अतिशय अल्प प्रतिसाद आपण पाहतोय की पहिल्या 2 तासामध्ये मिळालेला आहे। खरं तर पुणेकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन लोकशाही मराठी सुद्धा करते। पण सकाळपासून 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पुण्यामध्ये बऱ्यापैकी आता राजकीय नेते आहेत ते सुद्धा बाहेर पडलेले आहेत। सकाळी मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अभिनेते सुबोध भावे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। काही ठिकाणी मात्र ईव्हीएमच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 26 मध्ये ईव्हीएम मशीनच बंद पडलेली होती आणि त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया आहे ती ठप्प झालेली होती। आता त्या ठिकाणची ईव्हीएम मशीन ही बदलण्यात आलेली आहे। तिथले जे इंजिनियर आहेत यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 26 मधली ईव्हीएम मशीन बदलण्यात आलेली आहे आणि तिथे सध्या सुरळीत मतदान सुरू आहे। तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो चार्ट लावण्यात आलेला आहे जेणेकरून मतदारांना समजावं की नेमकं मतदान कुठे करायचं आहे, असे जे 4 वेगवेगळ्या रंगाचे चार्ट लावलेले आहेत ते सुद्धा उलटे लावल्याचा प्रकार प्रभाग क्रमांक 7 मध्ये घडलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या उमेदवार निवेदिता एकबोटे आहेत, यांना राष्ट्रवादीचे उमेदवार बोडके आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। अशा घटना या पुणे मतदानाच्या सकाळच्या सत्रामध्ये घडलेल्या आहेत। पण कुठेही आक्षेपार्ह घटना अजूनही घडलेली नाहीये। पण काही ठिकाणी मतदान केंद्रांवर आपल्याला क्षुल्लक गोंधळ हा पाहायला मिळतोय। सध्या मी पुण्यातील अभिनव शाळा आहे, या अभिनव शाळेच्या मतदान केंद्रावर आहे। इथे सुद्धा काही मतदार हे काही वेळापूर्वी आलेले होते, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान केंद्रावरती जी दुर्गंधी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, स्वच्छता या ठिकाणी नाहीये, अशा पद्धतीचा आरोप काही मतदारांनी सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी केलेला आहे। आणि आता पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये सुरळीतपणे मतदान सुरू आहे। काही किरकोळ ठिकाणी आहेत त्या ईव्हीएम तांत्रिक बिघाड घडल्याच्या घटना आहेत त्या सुद्धा समोर आलेल्या पाहिल्या। निश्चित अमोल, सचिन, तुमच्या दोघांचाही आभार, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती कर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।